नमस्कार मित्रांनो, स्काय ट्रेडिंग हब या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. काय बघितलं म्हणून आपल्याला प्रॉफिट झालं ते आपण बघूयात. हा आपला आजचा निफ्टीचा तिसरा ट्रेड आहे 9 फेब्रुवारीचा. या पहिले आपण या आधीच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे की कशा पद्धतीनं 9 तारखेच्या ट्रेडमध्ये आपण काय काय केलं होतं. तर चला जाणून घ्या की या ट्रेडमध्ये आपण काय काय लॉजिक लावले, काय प्रायजेक्शन होती, काय इंडिकेटरनं काम केलं, कशा पद्धतीने आपण एक्झिक्यूट केला, ते आपण सगळं बघूया. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण मॉनेटरी पॉलिसीचं बोलत होतो त्यावेळेस रेपो रेट हा शब्द आपण यूज केला होता. तर रेपो रेटमध्ये जे बदल केले तर त्याचा आपल्या ऑप्शन प्रीमियमवर काय परिणाम होतो त्याचं विश्लेषण थोडंसं करून घेऊया. रेपो रेट वाढला म्हणजे कॉल ऑप्शनचे प्रीमियम आहे साधारणपणे वाढतेच, ते सकारात्मक बाब आहे. उच्च व्याजदर असले तर इक्विटीवर अपेक्षित रिटर्न भेटतात. म्हणजे उदाहरणार्थ जर 0.5% जर रेपो रेट वाढला तर ATM म्हणजेच ॲट द मनी जी कॉल प्रीमियम आहे ते 0.3% ते 0.5% वाढते. म्हणजे रेपो रेट कमी झाल्यास काय होईल, मग कॉलचे प्रीमियम कमी होईल, त्याचं अपोजिट होईल, बरोबर. तर ह्या RBI जे हे मॉनिटरी पॉलिसी डिप्लॉय करते त्यावेळेस मार्केटवर या पद्धतीचा फरक पडतो, म्हणून मार्केट त्याला त्या पद्धतीचं रिॲक्शन देते, रिॲक्ट करते त्या पद्धतीचं. तर हे तुम्हाला बहुतेक समजलं असेल असं मला वाटतं. तरी बाकीचे जे डेटा आहेत ते जर आले तरी मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं GDP डेटा असलं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट डेटा येतो, त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट डेटा येतो, त्याच्यानंतर तुमचा कोर इंडस्ट्रीचा डेटा येतो, मॉनेटरी पॉलिसी झाले, त्याच्यानंतर कोर आपल्या ह्या कंपनीचे रिझल्ट असेल. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्यावेळेस ह्या मार्केटमध्ये याचा इफेक्ट दिसतो त्यावेळेस आपल्याला अशा मोठमोठ्या कॅन्डल्स किंवा मग जे BTST करून जातात म्हणजे बाय टुडे सेल टुमारो, तर शनिवार रविवार जो राहतो ना त्याच्या आदल्या दिवशी BTST करणं टाळतात. मोठमोठे जे लोक असतात ते टाळतात. का टाळतात तर कधी कोणती न्यूज येईल सांगता येत नाही, आणि त्यांची पोझिशन जर ती तशीच ठेवली तर त्याचा इफेक्ट काय होईल हे त्यांनाही माहीत असतो की लॉस होऊ शकतो काय, कारण की लॉस होणे यापेक्षाही जाणून बुजून लॉस करणे हे एक प्रकारचं ट्रेडिंगमध्ये पाप केल्यासारखं आहे. तर आपण या ट्रेडचं लॉजिक बघूया. बघा, आपण बघितलं होतं की जिथनं वीक तयार झाल्या होत्या मार्केट तिथनं आपलं एक टार्गेट हिट केलं होतं. पहिले SL घेतला होता, नंतर टार्गेट हिट केलं होतं. त्यानंतर पुन्हा रिट्रेस झाला मार्केट, आणि मार्केट येऊन कुठं थांबलेलं आहे, 5 मिनिटाचा जो कॅन्डलचा जो लो होता जिथं वीक होती तिथनंच वीक बनवली, आणि जे तुम्हाला रेड कॅन्डल खाली आल्या, मग ग्रीन कॅन्डल वर गेल्या, रेड कॅन्डल खाली आल्या, पुन्हा रेड कॅन्डल बनली, नंतर मग वर गेलं मार्केट. तर यामध्ये अजून कन्फर्मेशन काय होतं बघा, जे डाऊस थेरी आहे, हायर हायर्स हायर लोज, हायर हायर्स हायर लोज, तर हे थेरी जी आहे इथे एक डिप्लॉय झालेली आहे ती. त्यानंतर आधी बघा मार्केट वर गेलं खाली आलं रिट्रेस होऊन, पुन्हा वर गेलं खाली आलं. आता तिसऱ्यांदा ज्यावेळेस वर जाण्याचा प्रयत्न करेल तर हे सर्व तोडताड करून वर जाणार आहे तो. तर म्हणून आपण टार्गेट, आणि आपण बघा टार्गेटचा जो लास्ट टार्गेट ठेवलं होतं त्याच्यानंतर आपण थोडंसं वाढवलं त्याला. त्याचं कारण असं की 2 ज्या कॅन्डल तयार झालेल्या होत्या रिट्रेस होऊन, त्या झाल्या होत्या मारुबुजू कॅन्डल तयार झाल्या होत्या, आणि आपण लिहिलं वन मोर टार्गेट. वन मोर टार्गेट लिहिलं. का लिहिलं? कारण की 2 ज्या मारुबुजू कॅन्डल झाल्या होत्या ते तोडून पण वर मार्केट निघालं. तर 870 हे आपण टार्गेट तिथं लावलेलं होतं. आता 870च का लावलं, 80 का लावले नाही, त्याच्यावरती का लावलं नाही? तर आपण थोडं काही टाईम फ्रेम बघत असतो, 1 तासाची, 1 दिवसाची. तर त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर काही काही गोष्टी आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्समध्ये दिसतात की कुठं हर्डल्स आहेत का, काय आहे ते आपण बघत असतो. तर बघा, वन मोर टार्गेटपाशी टच केल्यानंतर रेड कॅन्डल खाली आला. काही मिनटं थांबल्यानंतर आपल्या लक्षात आलं की पुन्हा तिथं केला आणि टच केला. आता हा 870 हा एवढा इम्पॉर्टंट का झाला? तर आपण बघा, आपण डेली कॅन्डलमध्ये आलो आणि डेली कॅन्डलमध्ये आपण बघितलं की याच्या आधी हर्डल घेतलेले आहेत का? याच्या आधी तिथपर्यंत गेला आहेत का? तर आधी तिथं गेलेला आहे, तिथपर्यंत हर्डल्स होते, म्हणून आपण ती लाईन मार्क केलेली आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे.
ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी पाहतो, आपण आता 1 तासाचा जो चार्ट आहे तो आपण बघितला आहे. तर बघा तुम्हाला दिसेल की आपल्या लाईन्स आपण ज्या मार्क केलेल्या होत्या, सपोर्ट रेझिस्टन्सच्या मार्क करतो, त्या कशा पद्धतीनं मार्क करतो. 1 तासाच्या, 1 दिवसाच्या, हे पण हर्डल बघितलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला एकंदरीत बघून घ्या. आजचा जो आहे तो प्रिव्हियस डेचा काय होता बघितला तुम्ही? तुम्हाला दिसलं? तर हे चार्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजे. तर त्याच वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येईल, काय कसं असतं, कसं नाही. तर अशाच ट्रेडिंग शिकण्यासाठी मला रिअल रेकॉर्डिंग ट्रेडिंगसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबणे विसरू नका. अशाच रिअल रेकॉर्डिंग ट्रेडिंग शिकण्यासाठी मला फॉलो करा. थँक यू.